याला शिक्षा सुनावली जाईल। गेल्या काही वेळापासून ही सुनावणी कोर्टामध्ये सुरू होती। आज ही शिक्षा सुनावली जाणार नाहीये, तर 29 जून ही तारीख देण्यात आली आहे कोर्टाकडून आणि नराधम कांबळे याला शिक्षा सुनावली जाणार आहे। नसरापूरमधल्या चिमुकलीवरच्या बलात्कार आणि हत्येचा हा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, आरोपी भीमराव असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। एक मोठी अपडेट आता येते। खासदार संजय दिना पाटील यांनी धमकावलेला आहे, पत्रकारांना दम दिलेला आहे। पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर संजय दिना पाटील यांनी संतापजनक भाषा वापरली आहे। हे रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा असंही पत्रकारांना त्यांना आव्हान दिलेलं आहे। माझ्या सगळ्याला लिमिट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ते काय बोलतात ते अशा प्रकारची अतिशय चुकीची भाषा त्यांनी वापरलेली आहे। खासदार संजय दिना पाटील सत्तेत आल्यावर त्यांचा तोल ढळलाय की काय असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। सत्तेसोबत आलेल्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांशी अत्यंत शिवराळ आणि अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली आहे। पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर संजय दिना पाटलांचा तोल ढळला। संजय दिना पाटील थेट शिवीगाळीवर उतरलेत, पातळी सोडून ते भाषा बोलू लागलेले आहेत। तर संजय दिना पाटील यांचं हे विधान आता समोर आलंय। पत्रकारांना त्यांनी अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली आहे। तर संजय दिना पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात। अरे भाई कशाला बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं। तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, हे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा बाजू कशा, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व बा, काय बोलू दे, अरे काय बोलू, आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता तुम्ही, दिली बरोबर आहे। रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय, बस झाला, सहन केलं खूप। हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर, तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे, घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या। तर अतिशय खालच्या भाषेत संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी वर्तन केलेलं आहे, त्यांना शिवीगाळ केलेली आहे। खासदार असलेल्या, लोकप्रतिनिधी असणाऱ्या संजय दिना पाटलांची संतापजनक भाषा आहे। तर या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। संजय पाटील हा विषय आमच्या ईशान्य मुंबईसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा संपलेला विषय आहे। त्यामुळे त्याच्या बाबतीत चर्चा करायची असं काय एवढा फार मोठा तो नेता नाही। जो विषय संपलेला आहे, जो विषयामध्ये आता काय रस राहिला नाही, काय दम राहिला नाही, या विषयामध्ये चर्चा करून त्यांना परत प्रसिद्धी द्यायची हे काही मला पटत नाही। देव जो काय बोलतो आणि ते काय बोलावं हे तुम्ही पाहावं। अरे पण ते असं म्हणतात ना की तुम्हाला त्याची हिस्ट्री माहिती नाही। माझ्या घरात काही लोक आले होते पूर्वी, मी त्यांचे 5 बळी घेतलेले आहेत। मग त्यांची हिस्ट्री जर अतिरेकी असेल, आतंकवादी असेल तर ते काही करू शकतात, काही करू शकतात ते। आता थोडे ते, आता माझ्या मते तरी थोडेसे ते आता भरकटलेले असावे। पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा, किंवा त्यांना आता कळलं असेल की मी चूक केली असेल। कारण मी तुम्हाला खात्री देतो, ईशान्य मुंबई काय भारतीय जनता पार्टी ही सीट सोडणार नाही, 100% सोडणार नाही। आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली,
स्वतःच्या पार मारून घेतली. इव्हन त्यांच्या मुलीसाठी सुद्धा कुऱ्हाड मारून घेतली. त्यामुळे ते थोडे फ्रस्ट्रेट झाले असावे आणि त्या फ्रस्ट्रेटिंगमध्ये काहीतरी ते बोलले असावे. पोलीस काहीच कारवाई करत नाही असं पण चित्र पोलीस नाही करणार कारवाई ना. पोलीस फक्त सामान्य लोकांसाठी आहे. राजकीय नेते सत्ताधारी नेत्यांसाठी सत्ताच्या पक्षासाठी पोलीस त्यांच्यावरती कुठल्याही कारवाई करणार नाही. उलट त्यांना 2-4 काहीतरी गाड्या दिल्या प्रोटेक्शनसाठी. तर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, संजय दिना पाटील एक खासदार असलेली व्यक्ती, लोकप्रतिनिधी असलेली व्यक्ती पत्रकारांना अशा रीतीने शिवीगाळ करते, अतिशय खालच्या पातळीवर उतरून त्यांच्याशी बातचीत करते. हे किती चुकीचं आहे आणि या संदर्भात आता कशा रीतीनं ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र संताप व्यक्त होतोय आणि अर्थातच पत्रकारांना अशा रीतीनं धमकावणं हे किती खालच्या स्तरावर घसरण्याचं काम आहे आणि अर्थात शिवसेनेकडनं, शिंदेकडनं या खासदारांवर काही कारवाई केली जाणार का हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. माधवी, ज्या प्रकारे आपण माहिती घेतली म्हणजे आपले प्रतिनिधी प्रशांत बडे हे तिथे संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते, कारण संजय राऊतांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रानंतर ही प्रतिक्रिया आवश्यक होती. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रियेनंतर शिवीगाळ त्या ठिकाणी असलेल्या पत्रकारांना केली. त्यांनी असंही म्हटलं की यापुढे कुठलीही प्रतिक्रिया मी इथे देणार नाही आणि माझ्या घराच्या तिथे यायचं नाहीये आणि याल तर आम्ही मारू, अशा प्रकारची धमकी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आपण बघितलं आक्रमक झाली. त्यांनी सांगितलं की याआधी सुद्धा त्यांची जी हिस्ट्री आहे ती त्यांनी चेक करावी, त्यासोबतच पोलिसांनी हे सगळं बघावं आणि पोलिसांनी हे बघत असताना योग्य ती कारवाई करावी. त्यासोबत आपण शिंदे शिवसेनेच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे की संजय दिना पाटील यांचं वक्तव्य हे चुकीचं आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये हे बोललं हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वी बच्चू कडू यांनी दिली. आणि त्यामुळे एक प्रकारे निषेध व्यक्त केला जातोय. काही काँग्रेसच्या प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या संदर्भात आल्या. मात्र पत्रकारांचं काम आहे की नेत्यांनी बोलल्यानंतर किंवा नेत्यांनी एका संदर्भात पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या नेत्याची प्रतिक्रिया घेणं, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं होतं संजय दिना पाटील यांनी एक प्रकारे शिवसैनिकांना धमकी दिली असं संजय राऊतांचा आरोप होता. कारण एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये तशा प्रकारे मुलाखत देताना ते म्हणाले होते की मी जर अशा प्रकारे ऑपरेशन राबवलं जात असेल किंवा ऑपरेशन तुडवा जर संजय राऊत म्हणत असेल तर त्याला तसं उत्तर दिलं जाईल. आणि त्यावर प्रतिक्रिया देताना आपण जर बघितलं तर धमकी दिली असं संजय राऊतांनी म्हटलं आणि त्यावर पत्र दिलं. आपल्यासोबत सुनील राऊत आहे. सुनीलजी, लाईव्ह आहोत आपण. फक्त सांगा की ज्या प्रकारे एक पत्र संजय राऊतांनी दिलं त्यानंतर आता पत्रकारांना शिवीगाळ करणं, तुम्ही सुद्धा जरा शांत बसलं पाहिजे. वारंवार तिकडे जायचं, आमच्याकडे यायचं, त्यांनी अमुक काय बोलला, मग आमच्याकडून प्रतिक्रिया घ्यायच्या, आम्ही काय बोललो तिकडनं प्रतिक्रिया घ्यायच्या. आमच्यासाठी संजय पाटील विषय संपला. ज्या दिवशी त्यांनी गद्दारी केली, पक्ष सोडला, त्या दिवसापासून संजय पाटीलचा आमचा संबंध संपलेला आहे. कळलं का? त्यामुळे हा विषयासाठी इम्पॉर्टन्सी आम्हाला संजय पाटीलच्या बाबतीत 0 इम्पॉर्टन्सी आहे. आता आम्ही आमचा उमेदवार तिकडनं कसा जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मारू असं म्हणताय ते पत्र. कोण मारतो? कोण मारते? एवढं इझी आहे का कोणी मारणं? संजय राऊतांनी सुरक्षा सोडावी आणि मग संजय राऊतांकडे सुरक्षा नाही. सुरक्षा घेऊन ते 2-2 गाड्या घेऊन फिरते आहेत. संजय लक्ष वेधतोय. सध्या नाना पटोले बोलतात, आपण थेट जाऊयात. एक अत्यंत महत्वाचा आता या सभागृहासमोर एक प्रश्न उपस्थित झालाय. आपण तालिका सभापती आहात, तालिका सभापती आहात. कायद्यामध्ये, विधिमंडळ अधिनियमामध्ये तालिका सभापती म्हणजे तो ज्या वेळेला त्या चेअरवर बसलेला असेल त्या अधिवेशन कालावधी पुरेसा तो सभापतीच मानला जावा, अध्यक्षच मानला जावा, अध्यक्षांचे अधिकार त्यांना लागू होतात. हे आम्ही गेले कित्येक वर्ष ऐकत आलेलो आहोत. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा विजयराव, तुम्ही समर्थन द्या त्याला, की तालिका सभापतीने आता सांगितलं की या सभागृहाचे सदस्य तर खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांना मारून टाकेन अशी धमकी देत अतिशय मगरुरी दाखवत त्यांची विधानं केलेली आहेत किंवा पत्रकारांना धमकावलेलं आहे आणि अतिशय संतापजनक अशी भाषा वापरली आहे.
तर ठाकरे